जय हिंद फ्रेंड. मित्रांनो, विजय गुप्ता रिझनिंग अँड मॅथ या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सरळ सेवेबाबत विद्यार्थ्यांकडून अधिकाधिक विचारणा होते आहे की सर IBPS TCS पॅटर्न नेमका काय आहे. त्यामध्ये प्रश्नाची काठिण्य पातळी, प्रश्न विचारण्याची पद्धत आणि ओल्ड पॅटर्नपेक्षा हा वेगळा का आहे याबाबत युजली विचारणा विद्यार्थी करत आहेत. तर मित्रांनो, तुमच्या IBPS TCS पॅटर्न विषयीच्या ज्या काही शंका आहेत त्या सर्व शंकांचं समाधान या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. तर मित्रांनो, आपल्याकडे IBPS आणि TCS पॅटर्नद्वारा कंडक्ट केल्या गेलेल्या 2 एक्झामचे रिझल्ट आहेत. या व्यतिरिक्त आपल्याकडे ऑफलाईनमध्ये बँकिंगच्या बॅचेस पण असतात. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुद्धा वेगवेगळ्या बॅचेस आपण कंडक्ट करत असतो, ज्या TCS, SSC किंवा IBPS यांच्याद्वारा कंडक्ट केल्या जातात. तर मित्रांनो, नेमका IBPSचा पॅटर्न आहे काय किंवा TCS मॅथमॅटिक्स किंवा रिझनिंगचे जे प्रश्न आहेत ते नेमके कशा प्रकारचे विचारते, या सर्व बाबींचं डिस्कशन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं असेल. मित्रांनो, आपल्याकडे ऑलरेडी टेट आणि भूमी अभिलेख या एक्झामचे रिझल्ट आहेत, जी एक्झाम IBPSने कंडक्ट केली होती. शुभम गावंडे म्हणून आपला एक विद्यार्थी आहे ज्याने टेटच्या एक्झाममध्ये 200 पैकी 155 हा स्कोअर केलेला आहे. त्याने मित्रांनो त्याचा अनुभव मला सांगितला, तो नेमका काय बोलला आहे, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांसाठी आहेत, त्या सर्व बाबी मी तुम्हाला व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून हळूहळू समजून सांगेल. मित्रांनो, जर तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल तर आपलं ऑनलाईन ॲप आहे विजय गुप्ता रिझनिंग अँड मॅथ, ते डाउनलोड करा. आणि हा एक मित्रांनो फुल्ली न्यूली रेकॉर्डेड कोर्स आहे, त्याला भेट द्या आणि त्याला ऑब्झर्व करा. मित्रांनो, IBPS आणि TCS पॅटर्नमध्ये ओल्ड पॅटर्न काय होता आणि नवीन पॅटर्न काय आहे, ठीक आहे ना. IBPS TCSचा पॅटर्न काय आहे हे थोडं कम्पेअर करून पाहूया. मित्रांनो, आधी जर आपण पाहिलं तर सरळ सेवा महापोर्टल किंवा इतर बोर्ड जे आहेत त्यांनी कंडक्ट केलेले आहेत. सध्या मार्केटमध्ये जे तुम्ही PYQ वाचत असाल किंवा जे काही पुस्तकं तुम्ही वाचत असाल ते मित्रांनो महापोर्टलने सेट केलेले किंवा इतर बोर्डाने सेट केलेले प्रश्न तुमच्या समोर येत आहेत. आणि आता मी जसं सांगितलं आहे की जो विद्यार्थी आपला टेटमध्ये 155 गुण मिळवला आहे तो असं म्हणतोय की सर PYQ जे आहेत ना ते फारसे उपयोगी ठरत नाही आहेत. त्यांची उपयुक्तता असेल पण 30% त्यांची मदत होते. कारण जेव्हा विद्यार्थी पेपर देतो तो PYQ वाचून आलेला असतो आणि जेव्हा पेपरमध्ये तो प्रश्न पाहतो तर त्याला पूर्णपणे नवीन प्रश्न दिसतात. आणि नवीन प्रश्न दिसला की युजली विद्यार्थी हा गांगरून जातो आणि जरी येत असल्या तरी येणाऱ्या बाबी सुद्धा तो त्या ठिकाणी व्यवस्थित करू शकत नाही. तर मित्रांनो, पहिले IBPS पॅटर्न काय आहे, तो ओल्ड पॅटर्नपेक्षा वेगळा का आहे, या बाबी क्लिअर करून घेऊया, ठीक आहे ना. मित्रांनो, ओल्ड पॅटर्नमध्ये एक टॉपिक आपल्याला रिझनिंगमध्ये विचारला जायचा, तो म्हणजे तुलना. हा जो टेबल आहे त्याच्यामध्ये आपण रिझनिंग विषयी बोलूया आणि पुढच्या स्लाइडमध्ये मग आपण मॅथ्स विषयी बोलूया, ठीक आहे ना. मित्रांनो, तुलना हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आधी सुद्धा एक्झाममध्ये विचारला जायचा. प्रश्न कसे असायचे, ABCDE हे 5 विद्यार्थी आहेत, त्यांनी एक परीक्षा दिली. A ला मिळालेले गुण B पेक्षा जास्त परंतु C पेक्षा कमी आहेत, D चे गुण E पेक्षा जास्त आहेत. तर असे प्रश्न तुम्ही ऑलरेडी पाहिले असतील जे आधी ओल्ड पॅटर्नमध्ये आपल्याला विचारले जायचे. हे प्रश्न मित्रांनो आताही आपल्याला विचारण्याची शक्यता असेल, पण IBPSचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार मित्रांनो या टॉपिकला म्हटलं जातं इनइक्वॅलिटी, ज्यामध्ये तुम्हाला असे स्टेटमेंट दिलेले असतात, A इज ग्रेटर दॅन इक्वल टू B इज लेस दॅन C इज ग्रेटर दॅन D, पहिलं स्टेटमेंट. त्यानंतर मित्रांनो X इज ग्रेटर दॅन Y इज लेस दॅन D असं दिलेलं असेल. त्याखाली 2-3 निष्कर्ष असतील आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल की यापैकी कोणता निष्कर्ष करेक्ट असेल. म्हणजे डायरेक्ट तुलना न देता तो तुम्हाला चिन्हांच्या स्वरूपात काहीतरी देईल. किंवा मित्रांनो तो तुम्हाला असंही देऊ शकतो. एक इनइक्वॅलिटीमध्ये आणखीन एक प्रकार आहे, A@B म्हणजे A हा B पेक्षा मोठा नाही, $B म्हणजे A हा B पेक्षा लहान नाही. तर हे जे ग्रीक इटॅलिक किंवा मॅथमॅटिकल सिम्बॉल आहेत, $, हॅश वगैरे, यांना तुम्हाला ग्रेटर दॅन आणि लेस दॅनच्या साईनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्यानंतर स्टेटमेंटला सुद्धा कन्वर्ट करावं लागेल आणि जे काही नियम आहेत कंपॅरिझनचे, इनइक्वॅलिटीचे, त्या नियमानुसार कोणता निष्कर्ष करेक्ट येतो आहे ते तुम्हाला चेक करून पाहायचं असेल तर याचा मित्रांनो डेमो मी तुम्हाला समोर व्हिडिओ लेक्चरमध्ये देईलच. त्यानंतर आहे मित्रांनो पझल कूड प्रश्न. जर मित्रांनो आपण बँकिंगला रेफर केलं तर बँकिंगचा जो प्रिलिम आहे, क्लरिकल म्हणा किंवा PO म्हणा, त्यामध्ये मित्रांनो जवळपास 35 प्रश्न असतात रिझनिंगचे आणि या 35 पैकी 10 प्रश्न जे आहेत ते पझलचेच असतात. पझल म्हणजे काय मित्रांनो,
तर एक मोठा प्रश्न तुम्हाला दिलेला असेल, फॉर एक्झाम्पल ABCDEFGH हे 8 व्यक्ती आहेत, ठीक आहे ना. ते बँगलोर, नागपूर, हैदराबाद, मुंबई या वेगवेगळ्या 8 शहरातून बिलॉंग करतात आणि प्रत्येक जण एक विशिष्ट प्रोफेशनमध्ये आहे. एक बँकर आहे, एक रायटर आहे, त्यानंतर एक इंजिनियर आहे, एक डॉक्टर आहे, असं दिलेलं असेल. आणि मित्रांनो पूर्ण पझल तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. कोण कुठून बिलॉंग करतो, कोणाचं प्रोफेशन काय आहे ते तुम्हाला काढायचं असेल आणि त्याखाली 5 प्रश्न विचारले असतील. लक्षात घ्या किती 5 प्रश्न. म्हणजे मित्रांनो एक पझल जर तुम्ही सॉल्व्ह केली तर IBPS पॅटर्नमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळतील, 5 मार्क्स मिळतील. फॉर एक्झाम्पल जसा पहिला प्रश्न असेल, बँगलोरचा कोण आहे ते सांगा. वकील असणारी व्यक्ती दर्शवणारा पर्याय निवडा. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन इज करेक्ट. खाली 4 कॉम्बिनेशन दिलेले असतील, योग्य कॉम्बिनेशन तुम्हाला निवडायचं असेल. हा मित्रांनो बँकिंगचा सिलेबस आहे. बँकिंगमध्ये असे प्रश्न राहतात आणि सेम असेच प्रश्न IBPS द्वारा कंडक्ट केल्या गेलेल्या टेट आणि भूमी अभिलेखच्या एक्झाममध्ये विचारण्यात आले होते. म्हणजे एवढं निश्चित आहे, इथून ज्या सरळ सेवा होतील, ज्या IBPS कंडक्ट करेल, तर मित्रांनो सिटिंग अरेंजमेंट आणि पझलचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला याच पद्धतीने विचारले जातील. आणि सिंपल आहे, जर एका प्रश्नाच्या सोल्युशनवर तो तुम्हाला 5 प्रश्न 5 मार्काला विचारत असेल तर मित्रांनो लेवल जी आहे ती निश्चितपणे जास्त असेलच. कारण तुम्हाला एकदा सॉल्व्ह करून किती मार्क्स मिळणार आहेत, 5 मार्क्स मिळणार आहेत. हा प्रश्न कसा असतो ते पण आपण समोर लक्षात घेऊयाच. त्यानंतर आहे सिटिंग अरेंजमेंट, ज्याला आपण बैठक व्यवस्था असं म्हणतो. आधीच्या पॅटर्नमध्ये सिटिंग अरेंजमेंटवर एक लहानसा 2-3 लाईनचा प्रश्न असायचा आणि काहीतरी विचारलं जायचं की डीच्या डाव्या बाजूला 3ऱ्या क्रमांकावर कोण आहे ते सांगा. परंतु मित्रांनो हा झाला ओल्ड पॅटर्न. नवीन पॅटर्न नुसार तुम्हाला सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट विचारली जाऊ शकते, रेक्टँग्युलर सिटिंग अरेंजमेंट विचारली जाऊ शकते, लिनियर सिटिंग अरेंजमेंट विचारली जाऊ शकते आणि यामध्ये मित्रांनो बरंचसं व्हेरिएशन आहे. तुम्ही जर आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये हा कोर्स पाहिला तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की किती वेगवेगळ्या प्रकारच्या अरेंजमेंट IBPS म्हणजे IBPS द्वारा कंडक्ट केल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये विचारल्या जातात. जसं मित्रांनो 8 व्यक्ती आहेत, ते एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसले, सर्व केंद्रकाकडे तोंड करून बसलेले आहेत. हा एक प्रकार असतो. दुसरा प्रकार असतो काही जण केंद्रकाकडे आणि काही जण केंद्रकाच्या विरुद्ध बाजूला तोंड करून बसले. हा एक दुसरा प्रकार असतो. किंवा ABCDEFGH हे 8 व्यक्ती एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसले आहेत आणि त्यांचं एकमेकांची काहीतरी नातं आहे. ए हा अशा व्यक्तीच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर बसला आहे जो B चे वडील आहेत असं दिलेलं असेल. म्हणजे तुम्हाला काढायचं असेल कोण कुठे बसलेला आहे आणि एकमेकांचं त्यांच्याशी असणारं रिलेशन काय आहे. आणि सर्व प्रश्न मित्रांनो आपल्या व्हिडिओ लेक्चर जो आहे किंवा आपले जे रेकॉर्डेड जो काही कोर्स आहे त्या कोर्समध्ये या सर्व प्रश्नांचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आपण घेतलेलं आहे, ठीक आहे ना. आणि याच्यावर मित्रांनो तो तुम्हाला 5 प्रश्न विचारेल. युजली जुन्या पॅटर्नमध्ये तुम्हाला एका सेटिंग अरेंजमेंटवर एक प्रश्न राहायचा, पण इथे मात्र एका सेटिंग अरेंजमेंटवर तुम्हाला कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 5 प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्हाला या सर्व बाबींना समजून घेण्यासाठी IBPS द्वारा कंडक्ट केल्या जाणारे क्लरिकल किंवा POचे पेपर बघावे लागतील किंवा टेट किंवा भूमी अभिलेखचे पेपर जर अवेलेबल असतील तर त्यांचा तुम्हाला रेफरन्स घ्यावा लागेल. हा सर्व मित्रांनो त्यांचा रेफरन्स घेऊनच मी तुमच्या समोर सांगतो आहे, ठीक आहे ना. त्यानंतर डिस्टन्स अँड डायरेक्शन, दिशा ज्ञानवर आधारित प्रश्न आहेत. युजली मित्रांनो दिशा ज्ञानवर ओल्ड पॅटर्नमध्ये सिंपल प्रश्न असायचे, पण आता ना तुम्हाला पझल ओरिएंटेड प्रश्न जे आहेत ते दिशा ज्ञानवर विचारलेले असतील. कसं, फॉर एक्झाम्पल ABCDEFGHIJKLM हे मित्रांनो 13 पॉईंट आहे. त्यानंतर ए हा पॉईंट बीच्या उत्तरेला 5 मीटर अंतरावर आहे, सी हा एच्या दक्षिणेला 10 मीटरवर आहे, एम हा एच्या पूर्वेला आहे. असे सर्व 10-12 किंवा 8 पॉईंट असतील, त्यांची तुम्हाला अरेंजमेंट करायची असेल आणि त्यावर मग तो 3 प्रश्न विचारेल. एक प्रश्न विचारेल डिस्टन्सचा, कदाचित पायथागोरस थेरमच्या ॲप्लिकेशनवर विचारेल. एक प्रश्न विचारेल डायरेक्शनचा आणि एक प्रश्न आणखीन काहीतरी तो आपल्याला विचारू शकतो, ठीक आहे ना. तर जसं जसं मित्रांनो जे आपण असं म्हणूया की जसं जसं लेवल वाढत जाईल किंवा जसे जशी प्रश्नांची संख्या वाढत जाईल तसे तसे ती लेवल वाढवतीलच एवढं निश्चित आहे. कारण एका डेटावर जर ते तुम्हाला 3 प्रश्न विचारत असतील तर निश्चितपणे दिलेल्या प्रश्नाची लेवल जी आहे ती थोडीफार काय राहील, डिफिकल्ट राहील. त्यानंतर ब्लड रिलेशन, यामध्ये मित्रांनो 3-4 प्रकार आहेत. युजली तुम्हाला प्रश्न विचारला जायचा, एका व्यक्तीची ओळख करून देताना सीता गीताला म्हणाली की ती व्यक्ती माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची पत्नी, असं काहीतरी दिलेलं असायचं. तर सीता गीताची कोण लागते हा प्रश्न राहायचा. पण IBPS मध्ये मित्रांनो युजली ब्लड रिलेशनचे प्रश्न या पद्धतीने असतात. A@B म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे,
ए कॉपीराइट बी म्हणजे ए ही बी ची बहीण आहे. म्हणजे कोडेड रिलेशनशिप वर जास्त फोकस केलेला आहे IBPS ने. या व्यतिरिक्त मित्रांनो फॅमिली ट्री डायग्राम हा एक प्रकार राहतो ज्यामध्ये एका कुटुंबातले 8 व्यक्ती दिलेले असतात आणि त्यांचं एकमेकांची नातं दर्शवलं असते. तर ती फॅमिली ट्री डायग्राम काढायची, त्यावर तो तुम्हाला 3 प्रश्न विचारेल, त्या 3 प्रश्नांचं परफेक्ट आन्सर आपल्याला द्यायचं असेल. त्यानंतर सिलॉलिझम आहे. सिलॉलिझम हा प्रकार युजली टाळला जातो क्लास 4च्या एक्झाममध्ये, पण IBPS क्लर्क असेल किंवा PO असेल कमीत कमी 5 प्रश्न तुम्हाला सिलॉलिझमचे राहतील. ठीक आहे ना. तर सिलॉलिझम म्हणजे काय, तुम्ही असे प्रश्न पाहिले असतील, सर्व टेबल हे भिंत आहेत, काही भिंती या खुर्च्या आहेत, त्याच्या खाली मग 4 निष्कर्ष दिलेले असतात आणि कोणता निष्कर्ष करेक्ट आहे ते आपल्याला इथे शोधून काढावा लागतो. IBPS मध्ये मित्रांनो 2-3 प्रकार आहेत. एक हा आहे, एक रिव्हर्स सिलॉलिझम पण प्रकार आहे IBPS मध्ये, ज्यामध्ये निष्कर्ष वर दिलेले असतात आणि विचारलेलं असते की हे निष्कर्ष खाली दिलेल्या कोणत्या विधान समूहावरून करेक्ट असतील. तर उलटा रिव्हर्स सिलॉलिझम जे आहे हा पण प्रकार आहे. आणि रेग्युलर सिलॉलिझम वेगळं आहे, जे आपण MPSCचं सिलॉलिझम पाहतो ना ते वेगळं आहे. त्याच्यामध्ये आयदर ऑरचे प्रश्न खूप कमी असतात किंवा नसतात. त्यानंतर पॉसिबिलिटीचे प्रश्न जे आहेत ते MPSCने आजपर्यंत नाही विचारले, सरळ सेवेच्या PYQ मध्ये आजपर्यंत विचारण्यात आलेले नाही आहेत. पण जर तुम्ही बँकिंगचे पेपर पाहिले तर सिलॉलिझमचे 5 प्रश्न आहेत, 3 प्रश्न रेग्युलर राहतात, एक आयदर ऑरचा असेल आणि 1-2 प्रश्न मित्रांनो पॉसिबिलिटीची असतात. पॉसिबिलिटी हा काय प्रकार आहे तर सिलॉलिझम मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये त्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये शिकवण्यात आलेलं आहे. ठीक आहे ना. त्यानंतर डेटा सफिशियन्सी, माहितीचा पुरेसेपणा शोधणे, सिरीज आहे, कोडिंग डिकोडिंग आहे. मित्रांनो कोडिंग डिकोडिंग मध्ये बरेचसे प्रकार संभवतात, पण बँकिंग मध्ये किंवा IBPS मध्ये युजली अनालाइज कोडिंग डिकोडिंग हा प्रकार यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं पाहिलं असेल जसं PA DC XY म्हणजे ती चांगले गाते. ठीक आहे ना, ती चांगले गाते असं सर्व आपल्याला दिलेलं आहे आणि या खाली मग विचारलाय की चांगलेचा कोड काय असेल, गातेचा कोड काय असेल, असे 2-3 प्रश्न आपल्याला विचारले जातील. आता मित्रांनो हे जेवढे टॉपिक दिसतात ना या टॉपिकचं वेटेज खूप जास्त आहे, म्हणून मी प्रामुख्याने या टॉपिक विषयी बोलतो आहे. इतरही टॉपिक असतील तर डिटेलमध्ये आपण ते कोर्समध्ये सांगितलेलंच आहे की कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला ते डिटेलमध्ये अभ्यासावायचे असतील. ठीक आहे ना. मित्रांनो मॅथ्सवर येऊन जाऊया. मॅथमध्ये जर आपण पाहिलं तर IBPS क्लरिकल लेवलला किंवा इतर एक्झाममध्ये हा एक खूप महत्त्वाचा प्रकार विचारला जातो, सिम्प्लिफिकेशन, ज्याला आपण मराठीमध्ये सरळ रूप द्या असं म्हणतो. ठीक आहे ना. यामध्ये बॉडमॉस रूलचा उपयोग केला जातो, यामध्ये कर्णी व घातांकाचा उपयोग केला जातो, यामध्ये पर्सेंटेजचा उपयोग केला जातो. युजली आपल्याला एखादा प्रश्न यामध्ये विचारला जातो होता MPSC मध्ये किंवा जुन्या पॅटर्न मध्ये. ठीक आहे ना. पण जर मित्रांनो तुम्ही IBPS क्लरिकलचे पेपर पाहिले तर तुम्हाला सिम्प्लिफिकेशनचे 5 प्रश्न विचारले जातील आणि त्यामध्ये मित्रांनो बॉडमॉस रूल किंवा मी आता जे काही सांगितलं आहे कर्णी घातांक वर्ग वर्गमूळ या सर्व बाबींचं नॉलेज तुम्हाला ऐकीने हे चेक केलं जाईल, सोबतच तुमचा कॅल्क्युलेशनचा स्पीडही चेक केला जाईल. ठीक आहे ना. तर कमीत कमी 5 प्रश्न असू शकतात, यापेक्षा जास्तही प्रश्न काही एक्झाममध्ये. एक आणखीन प्रकार आहे पहा सिम्प्लिफिकेशन मध्ये, तो म्हणजे अप्रॉक्सिमेशन. अप्रॉक्सिमेशन म्हणजे मित्रांनो तुम्हाला इथे दिलेला जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं तुम्हाला परफेक्ट उत्तर नाही काढायचं आहे, अप्रॉक्सिमेट उत्तर काढायचं आहे. कारण प्रश्नच तसा असतो, जसं 212.27 भागीला 4.17 ठीक आहे गुणीला √3 असं काहीतरी दिलं आहे, चांगलं लांबलचक राहील आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवायचं असेल. आता याचं परफेक्ट आन्सर तर नाही निघणार कारण प्रत्येक ठिकाणी पॉईंट आहे, याचं वर्गमुळे परफेक्ट निघत नाही, म्हणून अप्रॉक्सिमेट आन्सर काढायचं असेल. आणि हे सर्व प्रकार मित्रांनो IBPS ज्याही एक्झाम कंडक्ट करते त्या एक्झाममध्ये युजली आपल्याला विचारतेस. ठीक आहे ना. त्यानंतर मित्रांनो नंबर सिरीज हा प्रकार काही नवीन नाही आहे, हा ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. फक्त नंबर सिरीजचे प्रश्न IBPSच्या एक्झाममध्ये जास्त असू शकतात. ठीक आहे की नाही. त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन VBIMP. मित्रांनो बँकिंगच्या प्रिलिममध्ये जे 35 प्रश्न आहेत IBPS क्लर्क किंवा PO ला, त्यापैकी कमीत कमी 10 प्रश्न जे आहेत मित्रांनो ते डेटा इंटरप्रिटेशनचेच आहेत. आणि यावर्षी टेटची एक्झाम जी IBPS ने घेतली किंवा भूमी अभिलेखची एक्झाम जी IBPS ने घेतली त्यामध्ये मित्रांनो 10 प्रश्न त्यांनी डेटा इंटरप्रिटेशनवर विचारले होते. तर डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे काय मित्रांनो, यामध्ये ना तुम्हाला चार्ट दिलेला असतो, म्हणजे आलेख असेल, असा आलेख दिलेला आहे आणि या आलेखवरना त्याने आपल्याला बरेचसे प्रश्न विचारलेले असतात. समोर मी एक डेमो देईलच. आलेख मित्रांनो वृत्तालेख, वर्तुळाकृती असू शकतो, स्तंभालेख असेल, लाईन चार्ट असेल, बार चार्ट असेल, पाय चार्ट असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आलेख तुम्हाला या ठिकाणी विचारलेले असू शकतात.
त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे वर्ग समीकरण. यामध्ये मित्रांनो तुम्हाला असं काही इक्वेशन दिलेलं असतं x² प्लस आपण घेऊया 11x प्लस 28 इज इक्वल टू 0. इथे पण दिलेलं असेल y² मायनस 3y प्लस 6 इज इक्वल टू 0. आणि खाली ऑप्शन असतात x हा y पेक्षा मोठा आहे का सांगा, x हा y पेक्षा लहान आहे का सांगा, x इज ग्रेटर दॅन इक्वल टू y आहे, x इज लेस दॅन इक्वल टू y आहे की यापैकी नाही, असं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये विचारलं जाते. आता मित्रांनो हा बँकिंग मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, पण टेटच्या एक्झाम मध्ये ना क्वाड्रॅटिक इक्वेशनवर फारसं काही फोकस केलं नव्हतं. तर याबद्दल मी पण थोडा डाऊटफुल असेल की क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला सरळ सेवेमध्ये येतील की नाही येणार. पण बँकिंगमध्ये 5 प्रश्न जे आहेत ते युजली विचारले जातात. पण मला असं वाटते की आपण तयारी करतोच आहे, तर पूर्णच तयारी करा. कशाला हत्ती गेला आणि शेपूट राहिला, शेपूट जरी राहिला ना तरी हत्ती आपला राहतोच, एवढं लक्षात घ्या, ठीक आहे ना. म्हणून शेपूटही निघायला पाहिजे आणि हत्तीही निघायला पाहिजेच, ठीक आहे ना. मेन्शुरेशन आहे मित्रांनो, घनफळ पृष्ठफळ, ठीक आहे ना. यावर आधारित 2-3 प्रश्न तुम्हाला राहतील. अरिथमॅटिक हा प्रकार आहे, यामध्ये वयवारी, पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, स्पीड टाइम डिस्टन्स, वर्क अँड टाइम या सर्व घटकांचे प्रश्न विचारले जातात. आणि त्यानंतर आहे मित्रांनो डेटा सफिशियन्सी. या व्यतिरिक्त यामध्ये आणखीन एक प्रकार मेन्शन करायचा राहिला तो म्हणजे ॲडव्हान्स मॅथ, ठीक आहे की नाही. महापोर्टलनेही ॲडव्हान्स मॅथवर तुम्हाला ऑलरेडी प्रश्न विचारले आहे. तेच प्रश्न त्याच पद्धतीने कदाचित थोडी काठिण्य पातळी वाढवून IBPS तुम्हाला विचारू शकते. ॲडव्हान्स मॅथमध्ये काय काय येते मित्रांनो, ॲडव्हान्स मॅथमध्ये एक प्रकार आहे तो म्हणजे परम्युटेशन, त्यानंतर कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी. परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी 100% तुम्हाला 3 प्रश्न याचे मिळतीलच, कारण जुन्या पॅटर्नमध्येही त्यावर प्रश्न विचारले जायचे. फक्त एवढं आहे की थोडी काठिण्य पातळी प्लस मायनस होऊ शकते, म्हणून ॲडव्हान्स मॅथ हा निश्चितपणे तुम्हाला करायचा असेल. याला मराठीमध्ये परम्युटेशनला मराठीमध्ये क्रमांतरण म्हणतात, कॉम्बिनेशनला संयोजन म्हणतात आणि प्रोबॅबिलिटीला मित्रांनो या ठिकाणी म्हणतात संभाव्यता, ठीक आहे ना. तर मॅथ्समध्ये हे ठळक ठळक टॉपिक आहेत जे युजली IBPS द्वारा फोकस केले जातात. या टॉपिकचा अभ्यास जर मित्रांनो तुम्ही व्यवस्थित केला तर निश्चितपणे तुम्हाला खूप सारे प्रश्न या टॉपिकवर तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. या व्यतिरिक्त अरिथमॅटिकमध्ये मी म्हणतोय वर्क अँड टाइम आहे, स्पीड टाइम डिस्टन्स आहे, वयवारी आहे, नफा तोटा आहे, या सर्व घटकांचा काय असेल समावेश असेल. आता मित्रांनो प्रश्न कसे असतात ते पहा. फॉर एक्झाम्पल हा एक सिरीजचा प्रश्न आहे, IBPS क्लर्क 2019चा आहे. सिरीजमध्ये याला मित्रांनो अल्फा न्यूमेरिकल अँड सिम्बॉलिक सिरीज म्हणतात. यावर युजली 3 किंवा 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि हे 3 किंवा 5 प्रश्न मित्रांनो सोपी असतात, फक्त तुम्हाला ऑब्झर्व करणं गरजेचं असेल. जसं दिलेल्या मालिकेत अशा किती मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजे मित्रांनो प्राईम नंबर, असे नंबर ज्याला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो, की ज्यांच्या इमिजिएटली आधी चिन्ह आलेलं असेल, इमिजिएटली आधी चिन्ह आणि लगेच नंतर कन्सोनंट म्हणजे व्यंजन आलेलं असेल. ही पेयर दर्शवणारे किती एलिमेंट यामध्ये आहेत ते तुम्हाला शोधायचं असेल. तर मित्रांनो सिंपल आहे, पहिले प्राईम नंबरला हायलाइट करून घ्या, ठीक आहे ना. एक प्राईम नंबर नाही आहे, 3 प्राईम नंबर आहे, 5 आहे, 7 आहे, 3 आहे आणि 2 पण प्राईम नंबर आहे, ठीक आहे ना. आता असे प्राईम नंबर पहा ज्यांच्या आधी सिम्बॉल असेल, याच्या आधी सिम्बॉल नाही, याच्या आधी सिम्बॉल नाही, याच्या 7च्या आधी सिम्बॉल आहे आणि नंतर कन्सोनंट आहे. कन्सोनंट म्हणजे मित्रांनो AEIOU हे झाले स्वर, हे सोडून बाकीची जी आहेत ती आहेत कन्सोनंट. तर एकदा चेक करा, पहा सिम्बॉल आहे, चिन्ह, 7 ही मूळ संख्या आहे आणि त्यानंतर यस हा कन्सोनंट आहे. आता इथे जर पाहिलं तर मित्रांनो 3 ही संख्या आहे, करेक्ट प्राईम नंबर, त्याच्या आधी सिम्बॉल आहे आणि त्याच्यानंतर कन्सोनंट आहे, म्हणजे हा पण बसतोय. पहा सिम्बॉल आहे कॉपीराइट, प्राईम नंबर आहे 3 आणि कन्सोनंट आहे F. 2 मित्रांनो जरी प्राईम नंबर असला परंतु त्याच्या आधी A आहे, पण आपल्याला सिम्बॉल पाहिजे. तर या प्रश्नामध्ये ही पेयर किंवा ही कंडिशन सॅटिस्फाईड करणारा आपल्याला 2च जोड्या मिळाल्या, म्हणून करेक्ट आन्सर जे आहे ते असलं पाहिजे 2. त्यानंतर मित्रांनो डावा उजव्यावर आधारित प्रश्न आहे. त्यानंतर व्हॉट शुड बी कम इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क यावर आधारित प्रश्न आहेत. आणि हे सर्व प्रश्न मित्रांनो रेकॉर्डेड व्हिडिओच्या स्वरूपात त्या कोर्समध्ये आपण ऑलरेडी टाकलेले आहेत. फक्त मी डेमो देतोय की काय काय तुम्हाला IBPS मध्ये विचारलं जाऊ शकते, ठीक आहे ना. आणखी मित्रांनो जो इनइक्वालिटी जो प्रकार आहे तो या प्रकारचा असतो. मग अशी मी म्हणत होतो ना की इनइक्वालिटीचे तुम्हाला 5 प्रश्न विचारलेले असतात. जसं इथे दिसतंय तुम्हाला I इज ग्रेटर दॅन O ग्रेटर दॅन इक्वल टू P अँड सो ऑन या पद्धतीने दिलाय.
तर मित्रांनो पहिले ना इथं हे दोन स्टेटमेंट आहेत, यांना ना आपल्याला कंबाईन करायचं असते आणि यांना कंबाईन करायचं असते ऑन द बेसिस ऑफ कॉमन फॅक्टर. जसं इथे पण आय आहे, इथे सुद्धा आय आहे. तर आपण ना या ठिकाणी मोठं स्टेटमेंट लिहून घेतो, जसं ई आहे, लेस दॅन आर, ग्रेटर दॅन आय, ग्रेटर दॅन इक्वल टू टी, या पद्धतीने. आता हे त्याला अटॅच करूया आयला. आय इज ग्रेटर दॅन ओ आणि ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू पी, या पद्धतीने आपण मित्रांनो हे काय केले, या ठिकाणी यांना अटॅच केले. आता चेक करायचं आहे की पहिला निष्कर्ष करेक्ट आहे का. आर इज ग्रेटर दॅन ओ. तर मित्रांनो आर पासून ओ पर्यंत जा. काय दिसते आपल्याला, दिसते सर आर इज ग्रेटर दॅन आय. आणखीन काय दिसते, आय इज ग्रेटर दॅन ओ. मग मित्रांनो याला ऑब्झर्व करून आपण आर इज ग्रेटर दॅन ओ असं म्हणू शकतो का ते पहा. जर आपण म्हणू शकत असू तर आपण असं म्हणूया की सर पहिला निष्कर्ष काय आहे, करेक्ट आहे. बस मित्रांनो याच पद्धतीने दुसरा, तिसरा, चौथा, चारही निष्कर्ष चेक करून पाहायचे आणि दिलेल्या ऑप्शन मधलं योग्य जो पर्याय आहे तो या ठिकाणी निवडायचा. क्लिअर सर्वांना. एकदम साधा प्रकार आहे, सोपा आहे. यावरून म्हणजे या प्रश्नात निष्कर्ष काढताना 3 नियमांना तुम्हाला विचारात घ्यायचं असते. ते नियम कोणते आहेत, काय आहेत, ते सर्व तुम्हाला हळूहळू शिकवलं जाईल. ठीक आहे ना. त्यानंतर मित्रांनो सिटिंग अरेंजमेंट आणि पझल विषयी मी बोलत होतो. मी ब्लड रिलेशन विषयी बोललो की हा प्रकार युजली IBPS मध्ये काय केला जातो, प्रेफर केला जातो आणि पेपरही तुमचा असाच असेल, मराठी ॲज वेल ॲज इंग्लिशमध्ये. ठीक आहे ना. तर याला मित्रांनो कोडेड रिलेशनशिप म्हणतात. ठीक आहे ना. जसं प्लस म्हणजे ए हे बी चे वडील आहे, क्रॉस म्हणजे ए ही बी ची बहीण आहे, डॉलर म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे, अँड सो ऑन. या प्रश्नात मित्रांनो तुम्हाला हा जे हे जे स्टेटमेंट दिसते आहे, या स्टेटमेंटला डिकोड करायचं असेल. फॉर एक्झाम्पल आय प्लस टी म्हणजे ए हे बी चे वडील आहेत, तर इथे यायला पाहिजे आय हे टी चे वडील आहेत. आय हे टी चे वडील आहेत म्हणजे मित्रांनो डायग्राम या पद्धतीने बनेल. आय वडील आहेत, यांना प्लस करा, ॲरोवरती या ठिकाणी काय करा, वडील लिहा. या पद्धतीने या पूर्ण विधानाची तुम्हाला एक ट्री डायग्राम काढावी लागेल आणि त्यानंतर ठरवावं लागेल की यापैकी 4 ऑप्शन पैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे ना. तर हा पॅटर्न आहे मित्रांनो IBPSचा. बँकिंगच्या ज्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये युजली या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर बघूया मित्रांनो पझल पहा. युजली पझल जी आहे ना ती एवढी मोठी राहते. वर मराठीमध्ये लिहिली आहे, खाली मी इंग्लिशमध्ये त्याला ट्रान्सलेट करून दिला आहे. या एका पझलला सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला यावर 5 प्रश्न राहतील. जर मित्रांनो तुम्ही प्रत्येक कॉम्बिनेशन व्यवस्थित या ठिकाणी काढून दाखवलं तर 100% तुम्हाला 5 पैकी 5च मार्क मिळतील. पण पझल सॉल्व्ह करायला वेळ खूप जास्त लागतो. मग कोणकोणते उपाय असतील जे पझल आपल्याला फास्टमध्ये सॉल्व्ह करून देईल, किंवा बरेचसे पझल जे आहेत त्या रिकाम्या जागा येतात, कधी कधी पझल पूर्ण होत नाही, तर ती मॅनेज कशी करायची, ऑप्शन कसे मदत करू शकतात, या सर्व बाबी पझलमध्ये तुम्हाला जमल्या पाहिजेत. आता हा जो प्रश्न हा काय म्हणतोय, ABCDEFG 7 विद्यार्थी आहेत, ते इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहे. मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, कम्प्युटर आणि एरोनॉटिक. तसेच ते XYZ या कॉलेजमधील आहेत. आता मित्रांनो खाली ना डेटा दिला आहे आपल्याला. जसं डी हा कॉलेज X मध्ये इलेक्ट्रिकल विभागात आहे, केमिकल विभागात शिकणारा विद्यार्थी कॉलेज Z चा विद्यार्थी आहे. तर तुम्हाला ना इथे कॉम्बिनेशन काढावं लागेल. पहिल्या कॉलममध्ये विद्यार्थी घ्यायचे ABCDEFGH, दुसऱ्या कॉलममध्ये त्यांचे कॉलेज घ्या, कोणकोणत्या कॉलेजमधून आलाय, अंदाजे नाही घ्यायचं आहे ना. तुम्हाला ते शोधावं लागेल कोणकोणत्या कॉलेजमधलं आहे आणि कोणाचं इंजिनिअरिंग कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आहे किंवा कोणाचं इंजिनिअरिंग कोणत्या विषयात आहे, ते सर्व कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित बसवावं लागेल. आणि याच्या खाली मग 5 प्रश्न असतील. फॉर एक्झाम्पल यापैकी मेकॅनिकल इंजिनियर कोण आहे ते सांगा, त्यानंतर बी हा कोणत्या कॉलेजचा आहे ते सांगा. असे वेगवेगळे 5 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेले असू शकतात. त्यानंतर मित्रांनो सिटिंग अरेंजमेंट पहा. युजली जसं मी सांगितलं की रेग्युलर प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं जातं की 8 व्यक्ती एका रांगेत बसले आहेत. पण जर मित्रांनो आपण IBPSचा पॅटर्न पाहिला तर थोडासा डिफिकल्ट या ठिकाणी तुम्हाला वाटू शकतो. काय म्हणतोय, ABCDEFGH हे एका रांगेत उत्तर आणि दक्षिण तोंड करून बसले आहेत. याचा अर्थ काही जणांचं तोंड उत्तरेकडे असेल आणि काही जणांचं तोंड दक्षिणेकडे असेल. यामधले 4 जण उत्तरेकडे आणि 4 जण दक्षिणेकडे आहेत असं आपण नाही म्हणू शकत. ठीक आहे ना. काही जण उत्तरेकडे आणि काही जण दक्षिणेकडे आहेत. तर मित्रांनो इथे तुम्हाला त्यांचा डावा आणि उजवा याच्या अकॉर्डिंगली त्यांचं तोंड उत्तरेला आहे की दक्षिणेला आहे हे लक्षात घ्यावं लागेल. ठीक आहे ना. आणि मला असं वाटतं मित्रांनो की आपण यूट्यूबवर ना एक सिरीज लॉन्च करूया ज्यामध्ये IBPS जे प्रश्न आपल्याला विचारते ते प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे त्याची आयडिया मी तुम्हाला देत जाईल.
छोटे छोटे 10-10, 15-15 मिनिटाचे व्हिडिओ आपल्याला बनवायचे असतील, आठवड्यातून 2-2, 3-3 व्हिडिओ मी त्यावर पोस्ट करेल, ठीक आहे ना, निश्चितपणे. आणि तुम्हाला आणखीन काही रिक्वायरमेंट असेल तर कॉमेंटच्या माध्यमातून मित्रांनो मला कळवा. त्यानुसार मित्रांनो ते टॉपिक आपण शक्य असेल तर यूट्यूबच्या माध्यमातूनही पक्के करून घेण्याचा किंवा लाईव्ह घेऊन कंप्लीट करून घेण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे ना. त्यानंतर मित्रांनो आणखीन मॅथ्स विषयी बोलूया. जसं मी म्हणत होतो की DI वर युजली प्रश्न विचारला जातो, जसा IBPS POचा प्रश्न आहे. याला मित्रांनो मिक्स ग्राफ असं म्हणतात. यामध्ये हा जो आहे ना, हा बार चार्ट आहे, बार दिलेला आहे, स्तंभालेख, आणि खाली मित्रांनो रेशो दिला आहे. यामध्ये मित्रांनो डेटा किती मोठा असू शकतो पहा. सपोज जर तुम्हाला विचारलं की कंपनी ए चा डेटा सांगा, तर मित्रांनो कंपनी ए मध्ये काम करणारे एकूण जे एम्प्लॉई आहेत ते आहेत 760. आता यामध्ये काही महिला आहेत आणि काही पुरुष आहेत. समजा तुम्हाला विचारलं की यामध्ये असणाऱ्या महिला व पुरुषांची संख्या किती, तर तुम्हाला या ठिकाणी काढता येईल महिला किती. तर मित्रांनो रेशो अँड प्रपोर्शन हा टॉपिक तुमचा पक्का असला पाहिजे. DI सॉल्व्ह करत असताना पर्सेंटेज, रेशो अँड प्रपोर्शन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲव्हरेज, हे 4-5 म्हणजे जे बेसिकचे चॅप्टर आहेत ते तुमचे ओके झालेले असणं गरजेचं असेल, तेव्हाच तुम्हाला DI हा इझिली सॉल्व्ह करता येईल. इथे मित्रांनो प्रश्न सॉल्व्ह करताना बऱ्याचदा खूप जास्त वेळ लागतो विद्यार्थ्यांना. फॉर एक्झाम्पल त्याने विचारलंय की सर्व कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांची सरासरी संख्या किती ते सांगा. मग इमॅजिन करा की प्रत्येक कंपनीत महिला काढाव्या लागतील, त्यांची बेरीज करावी लागेल, आणि 5 कंपन्या आहेत तर डिवायडेड बाय 5 करावा लागेल. आता महिलांची संख्या काढणं काय इझी आहे का पहा मी काढून दाखवतो. ए कंपनीमध्ये महिला किती आहेत, तर ए कंपनीमध्ये महिलांचं पुरुषाशी गुणोत्तर जे आहे मित्रांनो ते आहे 13:9. तर डिस्ट्रीब्युशन करताना 13 6 19 आपण खाली घेतो. या 19 पैकी महिलांची संख्या 6 आहे म्हणून 6 ला वर घ्या, आणि मित्रांनो या ठिकाणी करा 760, कारण एकूण एम्प्लॉई 760 आहेत, ठीक आहे ना. तर 19 1 19, 19 चूक 76, हे झाले 40, आणि 6 चूक 24 म्हणजे मित्रांनो 240 महिला आहेत. अशा एच्या महिला काढा, BCDE सगळ्यांच्या महिला काढा, त्यांची बेरीज करा आणि त्याला भागीला काय करा 5 करा, म्हणजे त्यांची सरासरी निघेल. तो तुम्हाला असाही विचारेल कंपनी ए मध्ये काम करणाऱ्या पुरुषांची संख्या कंपनी सी मध्ये काम करणाऱ्या महिलांच्या संख्येपेक्षा किती टक्केने जास्त आहे, म्हणजे टक्केवारी हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर असला पाहिजे. मित्रांनो हा बार चार्ट झाला. बऱ्याच केसेसमध्ये तो तुम्हाला पाय चार्ट पण विचारतो. हा वर्तुळाकृती जो चार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, पाय चार्ट म्हटलं जातं, ठीक आहे ना. मित्रांनो यूट्यूबच्या माध्यमातून किंवा लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून हे सर्व कन्सेप्ट आपण हळूहळू क्लिअर करून घेऊया. जर तुम्हाला त्या बाबी आवश्यक वाटत असतील तर तसं निश्चितपणे मला कमेंटमध्ये कळवा. मित्रांनो या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून IBPS आणि TCS पॅटर्न नेमका काय असतो, प्रश्न कशा पद्धतीचे राहतील, काठिण्य पातळी किंवा यांसारख्या ज्या बाबी आहेत या सगळ्यांचं बऱ्यापैकी एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी तुम्हाला करून दिलं आहे. आणखीन मित्रांनो तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर तसं कमेंटमध्ये मला सांगा. निश्चितपणे यूट्यूबच्या माध्यमातून आपण एकमेकांशी जे कनेक्ट झालो आहे तर त्याचा फायदा आपल्याला घेता येईल. तर मित्रांनो इथे थांबूया. पुढल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मला असं वाटते की आपण सिम्प्लिफिकेशन हा जो प्रकार आहे किंवा सेटिंग अरेंजमेंट हा जो प्रकार आहे तो IBPS पॅटर्ननुसार कसा राहतो, प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे याविषयी बोलूया. चला मित्रांनो थांबूया. धन्यवाद.